भिवंडी तालुका के मराडेपाड़ा में स्थित श्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ को महाराष्ट्र शासन के ग्राम विकास विभाग द्वारा बी वर्ग पर्यटन और तीर्थ क्षेत्र का दर्जा प्रदान किया गया। यह मंदिर महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज को समर्पित पहले भव्य मंदिर के रूप में भी जाना जाता है, जिसके कारण इसे विशेष धार्मिक और ऐतिहासिक महत्व प्राप्त है। 17 मार्च 2025 को इस शक्तिपीठ का भव्य लोकार्पण किया गया था। इसके बाद से ही देश भर से बड़ी संख्या में शिव भक्त यहाँ दर्शन के लिए पहुंच रहे। जानकारी के अनुसार पिछले 1 वर्ष के भीतर इस मंदिर में 10 लाख से अधिक श्रद्धालुओं ने दर्शन किए। इनमें महाराष्ट्र सहित देश के विभिन्न राज्यों से आए श्रद्धालुओं के साथ साथ लगभग 500 स्कूलों के विद्यार्थियों ने भी शैक्षणिक सहलियों के माध्यम से इस शक्तिपीठ का दौरा किया। मंदिर को बी वर्ग पर्यटन व तीर्थ क्षेत्र का दर्जा मिलने से यह पर्यटन सुविधाओं का विकास, मूलभूत ढांचे के विस्तार और श्रद्धालुओं के लिए बेहतर व्यवस्था उपलब्ध कराने में मदद मिलेगी। इससे क्षेत्र के धार्मिक पर्यटन को भी बढ़ावा मिलने की उम्मीद जताई जा रही है। नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला होता की कोणत्याही नाल्यामध्ये तुम्ही भांड उपडं करा, त्याला भोग पाडा आणि त्याच्यातून पाईप काढून तो सरळ शेगडीला जोडला तर तुम्हाला गॅस मिळतो नाल्यातला आणि त्याच्यावर हवं तेवढं जेवण करा, चहा करा, जे पाहिजे ते करू शकता तुम्ही। आता देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, मोदीजींच्या धोरणांमुळे झालेला आहे। जागतिक युद्धाचं फक्त ते नाव दिलं जात आहे। तर आम्ही म्हटलं हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला, मोदीजींनी करून बघितलेला आहे, त्यामुळे हा सक्सेसफुल झाला तर सगळ्यांनाच घरच्या घरी गॅस मिळेल। तर त्याच्यामुळे आम्ही आज एक भांडं आणलं, त्याला होल पाडला, त्याच्यातून पाईप काढला आणि तो या शेगडीला जोडला। दुर्दैवाने मोदीजी इतकी वर्ष जे खोटं बोलतायत हे सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं निघालं। कोणताही गॅस निर्माण झाला नाही, लोकांची फक्त दिशाभूल झाली। आम्ही हर तऱ्हेने प्रयोग करून बघितला की त्या भांड्यातून गॅस निर्माण होईल, परंतु असा काय कोणता गॅस निर्माण झाला नाही। मला फक्त याच्यातून आम्हाला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचं आहे की दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभले आहेत आणि अशा पंतप्रधानांना जपायचं की बाजूला करायचं आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे। आमची पनवेल महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा एकच उद्देश होता की शेवटी काही झालं, हे जरी तहसीलांच्या अखत्यारीत जरी येत असलं तरी आम्ही महानगरामध्ये राहतो। आमच्यासाठी मायबाप महानगरपालिकाच आहे। महानगरपालिकेने सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। महापौर इथे बसतात, महापौर हे पालक आहेत संपूर्ण महानगराचे। अशा पद्धतीने जर तुटवडा निर्माण होत असेल तर महापौरांचं देखील काम आहे की त्यांनी देखील जाऊन तहसीलदारांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्यातून नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यांना त्याची इथल्या नगरसेवकांना त्याची जाणीव व्हावी म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करतो। 100% अपयश आहे। मोदीजींनी सांगितलं होतं 2 महिने पुरेल इतकं इंधन आपल्याकडे उपलब्ध आहे, असं असताना फक्त 4 दिवसामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन खोटं ठरलेलं आहे। त्यामुळे याची खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला। ज्या पद्धतीने काल पनवेलमध्ये 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहून सुद्धा लोकांना सिलेंडर मिळत नव्हता, याची दखल नगरसेवकांनी घेतली पाहिजे। तुम्ही नगरसेवक रस्त्यावर उतरले पाहिजेत, आम्ही उतरायची गरज नाहीये। तुम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, तर लोकांना जर त्रास होत असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे। दुर्दैवाने ते उतरत नाहीयेत म्हणून आम्हाला उतरावं लागलंय।